शेतकरी मित्रांनो, या ज्या वगैरे आहेत या गोपाळपूर गाव या ठिकाणच्या वगैरे आहेत आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एकही मोठी म्हैस आपल्याला दिसत नाही. पूर्ण पद्धतीचे छोटे छोटे वगैरे काकांनी घेतलेल्या होत्या 1-2 महिन्यापूर्वी आणि त्या पाण्यावर आणलेल्या आहेत. जर तुम्हाला वगार पालन हा व्यवसाय करायचा असेल तर खूप कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचा हा व्यवसाय तुम्ही करू शकता. काका किती 9 वगैरे आहेत ना? पेलं का पाणी? 65,000 रुपये किमतीला 7 वगैरे काकांनी घेतलेले होते विकत. आणि त्यांच्याकडं बाजरीचं सरमाड आहे, ते बाजरीचं सरमाड टाकतात. त्यानंतर त्यांनी सोयाबीनचं बुसकटही घेतलेलं आहे. त्यांनी जर अशा पद्धतीनं या वगैरेंना आज डिवॉर्मिंग केलेले आहे. सोबतच आयुर्मॅक्टिनचं इंजेक्शनही टोचवलेलं आहे, जे की कातड्याचे इन्फेक्शन किंवा मग गोचीड वगैरे होणं याच्यासाठी. खुरकुताचं वॅक्सिनेशनही काकांनी केलेलं आहे. तर तुम्हाला जर असा व्यवसाय करायचा असेल तर 1-2 वर्षामध्ये तुमचं जनावर आणल्यापासून सध्या हे वर्षाचे 1.5 वर्षाचे आहेत वासरं, जर चांगलं सांभाळलं वगैरे तर 2 वर्षामध्ये ह्या लागून याच्यामध्ये जवळपास 2.5 वर्षामध्ये विक्रीला येतात. म्हणजे आपल्याला हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं परवडू शकतो. जर कोणी नवीन शेतकरी जे इंटरेस्टेड असतील तर ते अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकतात. वगार पालन. जर तुम्हाला आणखी डीपमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. एक चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ, इत्तेभूत माहिती ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला किमती आणि विकण्याच्या प्राईससोबत टाकून देऊ. पण कागदोपत्री जे आपण खर्च धरलेला असतो तो खर्च आपला अस्तित्वात नाही येत. ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी समजतात. आता सध्या यांच्याकडं 10-11 एकर जमीन आहे आणि त्याच्यावर सगळं सरमाड लावलेलं होतं त्यांनी बाजरी. तर त्याचं जे उरलेलं टाकाऊ जो कचरा म्हणजे ज्याला आपण कडबा म्हणतो, तो कडब्यावरच म्हणजे ह्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्याच्यामुळं ह्यांचा काही याला खर्च होणार नाही. जे सोयाबीनचा भुसा आणलेला आहे तोही त्यांनी असंच गोळा करून आणलेला आहे त्यांच्या ओळखीवर. तर ह्या ज्याही वेळेस विक्रीला येतील 30,000 40,000 रुपये अशा पद्धतीनं पहिलं वगारू ज्यावेळेस ते विकतील ते त्यांचा पूर्णला पूर्ण पैसे पाठीमागे राहणार आहेत. जसं की त्यांचा जो पहिला खर्च होईल मेडिसिनचा, जसं की लिव्हर टॉनिक असेल, जंतनाशक असेल आणि मिनरल मिक्सचर असेल, या गोष्टींचाच फक्त त्यांचं कॉस्ट ऑफ कटिंग असेल आणि तेही खूप कमी प्रमाणामध्ये. आणि त्यांचा एक फीडचा एक खर्च, या गोष्टी जर काढल्या तर त्यांना एक चांगल्या पद्धतीचा हा नफ्याचा व्यवसाय बनू शकतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद.